नमस्कार. मी स्वप्नील सोनवणे. फ्युचर फार्मिंग येथे मी सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. तर आपल्या इथं जे आहे फ्युचर फार्मिंगमध्ये जसं की आता मातीविना शेती हा जो आहे प्रात्यक्षिक आपण तयार केलेला आहे इथं. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही या प्रकारचे जे स्ट्रक्चर्स आहेत, जसं की व्हर्टिकल फार्मिंग, LED एरोपॉनिक, हायड्रोपॉनिक सिस्टम यासारख्या ज्या सिस्टम्स आहेत त्याच्यासाठी आपण स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. तर त्या स्ट्रक्चर्समध्ये आपण असं असतं की आता जसं की आपली जनसंख्या वाढत चालली आहे आता हिशोबाने. तर जनसंख्या वाढत चालल्याने होतं असं आहे की आपल्या जमिनी ज्या कमी होत चालल्या, तर मग पुढे जाऊन त्या कमी होणारच आहे. तर कमी झाल्यानंतर मग त्याच्यावरती उपाय काय, जेणेकरून कमी जागेमध्ये तरी आपल्या शेतकऱ्यांना काहीतरी पिकवता येईल, त्यांना स्वतःच्या म्हणजे उदरनिर्वाहासाठी किंवा खाण्यासाठी तरी ते कमी जागेत काहीतरी प्रात्यक्षिक आपलं उभारू शकतील. तर त्याच्यासाठी आपण हा विचार केलेला आहे फ्युचर फार्मिंगचा. तर त्याच्यात तुम्ही बघू शकतात की LED एरोपॉनिक झालं, त्याच्यानंतर हायड्रोपॉनिक सिस्टम झाली, सॉइललेस सिस्टम झाली, त्याच्यानंतर व्हर्टिकल फार्मिंग यासारखे स्ट्रक्चर रेडी केलं होतं. आणि हे सगळे स्ट्रक्चर्स आपले मातीविरहित म्हणजे मातीविना शेती हा एक आपला जो हे म्हणतो आपण, ते एक आपण हे सुरुवात केलेली इथे. तर त्याच्यात तुम्ही आता बघा, LED एरोपॉनिक मध्ये म्हणजे कमी सूर्यप्रकाशाचा वापर न करता फक्त LED लाईट्सच्या साह्याने आपण ती जी आहे लाईट्स वगैरे जे आहेत ते कमी याच्यात आपण जे आहेत ती पिकं ग्रो करतो. त्याच्यानंतर टेरेस गार्डनिंग, छतावरची शेती म्हणतो आपण. तर छतावरच्या शेतीमध्ये पण आपण काय करतो, छोटेसे स्ट्रक्चर्स तयार करून त्याच्यामध्ये सॉइललेस मीडियाचा वापर करून आपण शेती करतोय. त्याच्यानंतर व्हर्टिकल फार्मिंग मोठा स्ट्रक्चर आहे, त्याच्यात आपण ट्रे असतात, ट्रेमध्ये आपण छोटे छोटे कप्स फिट करून त्याच्यात आपण व्हेजिटेबल लागवड करतो आणि ऑटोमेशन सिस्टमद्वारे त्याला पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. तर अशा प्रकारे आपली ही शेती आहे. तर तुम्ही पाहू शकता तिथे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रोवर्ल्ड यूट्यूबला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.